नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस खूप खास आहे कारण 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन। महिला म्हणजे घराची ताकद, घराचं प्रेम आणि घराला एकत्र ठेवणारी शक्ती। आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा मुलगी, प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते। घरात रोज सगळ्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक महिलेला आजचा दिवस समर्पित आहे। तर मग चला अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची आपली मस्त क्रीमी आणि हॉटेल स्टाईल पनीर भाजी। सर्वात आधी मी 200 ग्रॅम पनीर घेतला आहे। पनीरचे आपण मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत। तुम्हाला हवे असतील तर थोडे मोठे किंवा छोटे तुकडेही करू शकता। एक छोटी टिप सांगते, जर पनीर थोडं कडक वाटत असेल तर ते 2-3 मिनिटं कोमट पाण्यात ठेवून घ्या, यामुळे पनीर खूप मऊ आणि सॉफ्ट होतं। गॅसवर कढई ठेवा आणि कढईत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडंसं आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। सुरुवातीला हे असंच बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं भाजलं की त्यात तेल घाला आणि तेल घालून परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया। या भाजीत अगदी कमी तेलाचा वापर केलाय, तरीही ही भाजी खूप टेस्टी लागते। हे सगळं मध्यम गॅसवरच भाजायचं आहे। गॅस जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही ठेवायचा। आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे। अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित भाजलं की गॅस बंद करा आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात हे सगळं बारीक करून घ्या। अशा प्रकारे याची पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये खोबऱ्याचे अगदी बारीक तुकडे करून घ्या। त्यात 4-5 काजू घाला, त्यानंतर त्यात घाला थोडेसे पांढरे तीळ आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे सगळं थोडा वेळ भिजत ठेवूया। आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल घाला। तेल गरम झालं की यात आपण मगाशी चिरलेले पनीरचे तुकडे भाजून घेणार आहोत। आता त्यात पनीरचे तुकडे घाला आणि मध्यम गॅसवर ते भाजून घेऊया। पनीर जास्त पण नाही भाजायचं, अगदी त्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंतच ते भाजायचं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा हा दिवस त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे जी आपल्यासाठी दररोज झटत असते। ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी सुद्धा आजच्या दिवशी घरातील महिलांसाठी ही भाजी बनवून त्यांना छोटंसं सरप्राईज द्यायला हरकत नाही। चला, पनीर तर भाजून झालंय, आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। मगाशी जे खोबरं, तीळ आणि काजू भिजत घातले होते ते आता बारीक करून घ्यायचे। ते सगळं मिक्सरमध्ये काढून घ्या। हे असंच बारीक होणार नाही, म्हणून त्यात भिजत घातलेलंच थोडंसं पाणी घाला आणि बारीक करून घ्या। आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात थोडंसं तेल घाला। तेल थोडं गरम झालं की त्यात मगाशी बारीक केलेली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही घाला आणि त्यातच ही पांढरी ग्रेव्ही सुद्धा घाला। हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही रेसिपी नक्की शेअर करा। ग्रेव्ही थोडी भाजत आली की त्यात तुमच्या आवडीनुसार तिखट आणि थोडीशी हळद घाला। परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करा। ग्रेव्ही व्यवस्थित भाजली की भाजीची चव अजून जास्त छान लागते, त्यामुळे ग्रेव्ही व्यवस्थित भाजून घ्या। आता यात घाला थोडंसं हिंग आणि थोडीशी लवंग दालचिनीची पावडर। पनीर म्हणजे प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे, त्यामुळे ही भाजी चवदार तर आहेच पण पौष्टिकही आहे। यानंतर घाला अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ। घरात अचानक पाहुणे आले असतील किंवा रविवारी थोडं स्पेशल खायची इच्छा झाली असेल तर ही मटर पनीर भाजी अगदी परफेक्ट आहे। आता ग्रेव्हीला छान तेल सुटले आणि ग्रेव्ही कढईला चिटकत पण नाहीये, म्हणजे आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित भाजली गेलीये।
आता या ग्रेव्हीत दूध घालायचं. तुम्हाला भाजीची जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल तितकं तुम्ही दूध वाढवू शकता. मी इथे साधारण 2 वाटी दूध घातलं असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दूध घातलं तर भाजी फाटणार तर नाही ना? तर नाही, उलट यामुळे भाजी खरंच खूप क्रीमी आणि टेस्टी लागते. सगळे मसाले आपण दूध घालायच्या अगोदरच टाकले होते आणि ही ग्रेव्ही सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतली होती, त्यामुळे दूध अजिबात फाटत नाही. थोडीशी उकळी आली की यात मगाशी भाजून घेतलेले पनीरचे तुकडे घालूया. यानंतर यात घालायचे आहेत हिरवे वाटाणे. इथे मी फ्रोझन वाटाणे म्हणजेच ग्रीन पीस घातले आहेत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि यावर झाकण झाकून थोडा वेळ शिजू देऊया. मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते, महिलांना फक्त आजच्या महिला दिनापुरतच मान दिला पाहिजे असं नाही, तर वर्षातील प्रत्येक दिवशी त्यांचा सन्मान केला पाहिजे. आजही अनेक ठिकाणी महिलांना असं ऐकावं लागतं, तू मुलगी आहेस हे करू नको, तू बाई आहेस तिकडे जाऊ नको, हे काम तुझ्यासाठी नाही. पण खरं पाहिलं तर आजच्या काळात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, क्रीडा प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्त्री फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती घराची ताकद, आधार आणि प्रेरणा असते. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, महिलांना कमी लेखण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांचा आदर करा आणि त्यांच्या स्वप्नांना साथ द्या. कारण जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे घरात आणि समाजात नेहमी आनंद आणि प्रगती राहते. म्हणूनच मंडळी, महिलांना फक्त आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन थांबायचं नाही, तर दररोज त्यांच्या कष्टांचा आणि त्यांच्या प्रेमाचा आदर केला पाहिजे. आणि बघता बघता आपली ही महिला दिन स्पेशल मटर पनीर भाजी देखील अगदी छान तयार झाली आहे. आता यावर घालूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि एकदा झाकण झाकून छान वाफ देऊया. मग तयार आहे आपली ही स्पेशल मटर पनीर भाजी. तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी ही स्पेशल भाजी नक्की करून बघा. मंडळी, आज महिला दिनानिमित्ताने एक छोटा संदेश नक्की सांगू इच्छिते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री, आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी त्या फक्त घर सांभाळत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने जोडून ठेवतात. म्हणून आजच्या दिवशी त्यांना एक छोटंसं धन्यवाद नक्की सांगा आणि शक्य असेल तर आजचा स्वयंपाक तुम्हीच करून त्यांना थोडी विश्रांती द्या. आणि हो, जर ही महिला दिन स्पेशल पनीर भाजी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. राम कृष्ण हरी.